एका साईडला आपण पाहता साई निधी नवसई या टीमचे वैभव पाटील यांचा संघ आणि एका साईडला तानसा किंग आपल्याला पाहायला मिळतोय, जो अभिजित किनी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. रुपेश यावेळेला पहिलं षटक हाताळण्याकरता मॅन फ्रॉम मांडवी. सामन्याला होते सुरुवात. हर्षद यावेळेला ऑन द टोस, फक्त दिशा दिली गेले, वेग भन्नाट होता, चेंडूला फक्त पुश केलं. 4 रन, चौकार, सुस्वागतम, चौकार. फक्त चेंडूला दिशा दिली गेली होती. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 4 रन, सुस्वागतम, चौकार. राईट अप ओर द विकेटने गोलंदाजीसाठी रुपेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय हर्षद समोर. अप्रतिम, चांगला फटका, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आय थिंक रोहिदास पुढे सरसावले गेले होते. मॅन फ्रॉम कोपर, चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2. पॉवर प्लेचं बंधन. षटक क्रमांक पहिलं, तिसरा बॉल. अप्रतिम, चांगला फटका, इनफिल्डच्या वरून खेळला गेला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. विघ्नेश खरपडीच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. गुड शॉट. VGPL 4. या ठिकाणी सन्मानित करणार आहोत हेमंत पाटील, मॅन ऑफ द मॅच चे हकदार आहेत. 40+ क्रिकेट ते खेळतात. कॉंग्रॅच्युलेशन हेमंत पाटील. अतिशय चांगला खेळ, दर्जेदार आपण गोलंदाजी पाहिली. 9 रन झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. फार वेगाने चेंडू निघून जाईल. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान. 4 रन लगातार. हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. विघ्नेश खरपडीच्या बॅट मधून माजिवलीचा ब्रँड चमकताना पाहायला मिळतोय. नवनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते हेमंत पाटील यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातोय. नितेश बरफ कॅमेरात बंदिस्त करत असताना कपिल पाटील फितीत करतायत एक क्षणचित्रे. चांगला बॉल होता. या लेंथला गोलंदाजी करणं फार गरजेची गोष्ट आहे. सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पहिल्या षटकातील 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 रन. सुरुवात तर चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन. आणि त्या अनुषंगाने सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय विघ्नेश आणि हर्षद. एक जांभूळपाडाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. तुषार किनी हँडसम क्रिकेटर पुढे सरसावत असताना चांगली फिल्डिंग. आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 रन. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून आपल्याला आजच्या शेड्यूल मधील शेवटची मॅच सुद्धा आपण पेंडिंग न ठेवताना लगेच खेळून घेऊ. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात पाहायला मिळते. विघ्नेश खरपडे आणि हर्षदला आपण पाहतायत. पहिलं षटक रुपेश या गोलंदाजाने हाताळलं. रुपेश पाटील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 विदाउट लॉस. जमेची बाजू काय आहे तर दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. परफेक्ट चेंडूच्या मेरिट मध्ये येऊन खेळत असताना रोहिदास यांना आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. रोहिदास किनी मॅन फ्रॉम कोपर. भरपूर जुने जाणते खेळाडू आहेत. गेली 24 ते 25 वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. अशा प्रकारचा एक जुना जाणता खेळाडू ओल्ड इज गोल्ड. चांगला बॉल बॅटची एज घे. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. हर्षद खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले. कोणती धाव या वेळेला येत नाहीये. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. आजचा पहिला दिवस, शेवटचं सत्र आहे. उद्याच्या दिवसापासून आपण पाहणार आहोत वेळेवर सामने सुरुवात होतील. 6 सामन्यांचा शेड्यूल प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिदास राऊंड द विकेटने या वेळेला अप्रतिम जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. विघ्नेशचा पॅटर्न शॉट होता परंतु अतिशय चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. दीपेश वजे पुढे सरसावले गेले होते. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद गॉन. झेल टिपला होता दीपेश वजेने. ब्रँड कुपरचा आपल्याला पाहत आहेत. नंदू वजे यांचे सुपुत्र म्हणून यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण भागातील खेळाडू आज खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने खेळत असताना कणेर, गावठण, त्यानंतर आपण पाहता सायवन पर्यंतचा जे गावं आहेत ते मिळून आपण पाहू शकता. हे वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. ऑल इज वेल. ही स्पर्धा डॉट बॉल आला दरम्यान आपण पाहताय संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 16 रन झालेले आहेत. या षटकामध्ये धावा कमी प्रमाणात येत आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा दृष्टिकोन जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. चांगली फिल्डिंग. राज शॉट थर्डमॅनला आपल्याला राजला आपण पाहतायत. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या गोलंदाजांनी छाप तर सोडले. डेफिनेटली त्याच फिल्डरकडे चेंडू जात असताना ग्रेट फिल्डिंग. 1 रन मिळेल. स्मार्ट सिंगल याला म्हणतात. 1 रन मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 धावा. या षटकामध्ये अवघ्या फक्त 3 धावा खर्च केल्या. एक सफलता प्राप्त केली. ती महत्वपूर्ण विकेट होती विघ्नेश खरपडेच्या स्वरूपात. 2 षटकांचा खेळ झाला. पॉवर प्लेचं बंधन होतं. चला थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून मात्र आजचा शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचंच आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 रन्स घेऊया. एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
आरंभ होतोय. रुपेशला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं, विश्वास त्याच्यावर दाखवलाय. तर रुपेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, त्या विश्वासाला सार्थ कामगिरी करेल का याकडे लक्ष असणार आहे. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल जरूर कट केला होता, परंतु ऑप्टमच्या खूपच बाहेर. अजय घरेच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल व्हाईटच्या स्वरूपात. शॉर्ट थर्ड मॅन कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ मयूरला आपण पाहत आहेत व्हाईटिश मध्ये आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना तुषार किनी पुढे सरसावतील, चेंडूला फील्ड करतील का. फंबल झालेत आणि इथून मात्र आपण पाहत आहे शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलंय. 3 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन. सिंगल डबलला महत्व देत आहेत. पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर विघ्नेशने जी सुरुवात करून दिली होती, लगातार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, त्याला शांत करण्याचं काम केलं ते गोलंदाज मिस्टर रोहिदासने. शॉर्ट ऑफ लेन चेंडू जरूर पाहायला मिळतोय. बाहेर निघणारा चेंडू होता. 1+1 अशा 2 धावा मिळतील की काय. यस, डेफिनेटली पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 1 बॉलचा खेळ झालाय. 2 एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केलेत. कमबॅक करावा लागेल रुपेशला. हर्षद चौ बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू, ही त्याची ताकद आहे, त्याची ओळख आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका 1 रन तर जरूर पाहायला मिळेल. मिस टायमिंग स्ट्रोक. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2. तिसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर 25 रन झालेले आहेत. सिंगल डबलला महत्व देत आहेत. ही चांगली भूमिका दोन्ही बॅटर निभावत असताना साई निधी, नवसई या टीमच्या माध्यमातून वैभव पाटील यांचा संघ. चांगला बॉल, तेच तर्रार होता. या बॉलची अपेक्षा होती रुपेश पाटील याच्या गोलंदाजीवर आणि त्याच पद्धतीने त्या चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 25. लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करताना अप्रतिम चांगला फटका तर आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येतील. फिल्डिंग थोडीशी खराब राहिली. राजेश पुढे सरसावले गेले होते. बॅकअप चांगला मिळतोय मयूरचा. तत्पूर्वी हा ना करता करता मात्र हर्षदला परतावा लागेल की काय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा आणि संघाची धावसंख्या 3च्या मदतीने जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 28 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते जवळजवळ 4 धावा येत आहेत. दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीने धावा जमविल्या गेलेत आतापर्यंत. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार गेली 4 वर्ष आपण पाहिली. यंदाचं 5वं वर्ष पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामध्ये आता ग्रामीण भागामध्ये प्युअर क्रिकेट आणि क्वालिटी दर्जाचं क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं, कारण तेवढं खेळाडूंमध्ये टॅलेंट ठासून भरलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावं म्हणून ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल. तुषार किनी कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. नो मिस्टेक. एक्सलेंट कॅच. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. हर्षदच्या स्वरूपात दुसरा धक्का साई निधी नवसई टीमला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम तडका पाहायला मिळतोय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चा शानदार सोहळा. अप्रतिम चांगला फटका. पुन्हा एकदा तुषार किनीला निवडलंय. कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. जसा आला तसाच मात्र समितला यावेळेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. समित जाधव गॉन.
खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते साई निधी नवसई. या टीमची 28 या धावसंख्येवर पहिल्या षटकात 15 रन्स. दुसऱ्या षटकात रोहिदास किनीने जी बॉलिंग केली, आपल्या बोटांतील जादू दाखवत असताना विलक्षण कामगिरी केली. फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिले 3 बॉल वगळले, तर शेवटच्या 3 बॉलवर 2 विकेट प्राप्त केल्या त्या मिस्टर रुपेश पाटीलने. म्हणजेच कमबॅक करणं जाणतो रुपेश. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 9.33च्या करंट रन रेटने खेळत असताना तुषार किनीचे ते 2 महत्वपूर्ण झेल. तुषार किनी म्हणजेच या मैदानातील अभेद्य किल्ला म्हणून आपण पाहू शकाल. चांगला बॉल होता. फार वेगवान चेंडू पाहायला मिळतो. हा एक्सपिरियन्स आहे. फक्त अनुभव असून चालत नाही. अनुभवाबरोबर तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस सुद्धा खूप महत्वाची असते. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगलात आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये जगलात याला फार महत्व आहे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये किती वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलात याला महत्व नाहीये, तुम्ही कसे क्रिकेट खेळलायत ऍज अ प्लेअर म्हणून याला महत्व आहे. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर होता, ओरपी चेंडू होता आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय लॉफ्टेड शॉट. आक्रमकतेचा सितारा. षटकार 6. मधून कणखर बॅटिंग होत असताना विस्फोटक फलंदाज रोहिदासच्या वर अशा प्रकारचा अटॅक करणं फार कठीण असतं, परंतु जितेशने ठाण मांडून खरपूस समाचार घेतला. ऑन साइडला पुलचा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा दर्जेदार शानदार षटकार 6. या बॉलला जर षटकार आला जितेशच्या बॅट मधून तर अमित पाटील कोपर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. यावेळेला ऑफसाइडला जरूर खेळले गेले, परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरला निवडला रुपेश पागी. पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट कॅच. जितेश पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. ब्रँड ऑफ नौसई. मात्र फलंदाजाला बाद व्हावा लागेल. बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय आता अमित पाटील. न्यू मॅन इन ऑन द क्रीज आपण पाहू शकाल. एका साइडला सुशांत उबाळे. 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया खार्डीच्या मैदानात याच खेळाडूने केली होती. 2 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे या खेळाडूच्या नावावर. जितेशने चांगली सुरुवात करून दिली. जास्तीत जास्त परावर्तित करू शकला नाही मोठ्या इनिंग मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 40 रन. अमित पाटील एका साइडला आपण पाहतायत. या खेळाडूने सुद्धा जीपीएल अर्थातच ग्रामीण प्रीमियर लीग अतिशय चांगली बॅटिंग करत असताना खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून दर्जेदार पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर रोहिदास कमबॅक करतायत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जंटल पुश केलं. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मिळेल. अतिशय एक शानदार VGPL चौकार. दिली त्या मेरिट मध्ये आले आणि चेंडूच्या लेंथला परफेक्ट ओळखलं होतं. गॅप शोधला. बॅकवर्ड पॉइंटला फार वेगाने चेंडू निघून गेला. आउटफील्ड फास्ट. हलक्याशा हाताने फर्स्ट स्लिप कडे चेंडू निघून जातोय. थोडेसे फंबल झाले. राजला आता बॉल आणावा लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेरून. 4 रन. लगातार हा दुसरा चौकार. नशिबाचा चौकार मिळाला अमित पाटीलच्या बॅट मधून आणि साई निधी नवसई टीम जाऊन पोहोचते फलकावर.
48 या धावसंख्येवर 48 4 षटकांच्या समाप्ती अखेर 12च्या करंट रन रेटने आतापर्यंत खेळी करत असताना पाहायला मिळत आहेत. षटके येणं बाकी आहेत. 48 रन झालेत. माइंड मध्ये फिट ठेवला असेल सुशांत उबाळे की या 12 बॉल मध्ये मॅक्झिमम 4 ते 5 मोठे फटके येतील का, एक फायटिंग टोटल कडे वाटचाल असेल का, याकडे लक्ष असणार आहे. चला थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून आपल्याला शेवटचा सामना सुद्धा आपण आज कंप्लीट करूया. त्यामुळे थोडंसं विशेष सहकार्य करा. प्रत्येक खेळाडूंकडून हीच अपेक्षा असेल. ते कार्यकारी अध्यक्ष आपण पाहत आहेत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे संजयजी किनी यांच्या व्यासपीठावर आहेत. श्रीजी सालकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. वॉटर बॉक्स मैदानाच्या आतमध्ये. उष्णतेचं तापमान खूप वाढत असताना मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने फक्त एकच वाक्य आपल्या मुखातून निघतं, बापरे किती गरम होतंय. फक्त एवढेच वाक्य मात्र वारंवार आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आणि त्यासाठी मात्र तुम्हाला आरोग्याची काळजी करावी लागते. डिहायड्रेशन पासून वाचायचं असेल तर तुम्हाला पाणी जास्तीत जास्त प्राशन गेलं पाहिजे. आणि घरातून निघताना सकाळच्या सत्रामध्ये जर क्रिकेट खेळतात तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, तर तुम्ही ब्रेकफास्ट करा. फ्रुट्स जास्तीत जास्त खा जेणेकरून आपल्याला आरोग्याची काळजी घेता येईल. कारण म्हणतात ना की आयुष्यात सगळ्यात जर आपण पाहिलं तर महत्वाचा भाग कोणता आहे तर आपलं शरीर. चांगला बॉल होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न माणूस दाखवला होता सुशांत उबाळेने. एक पॅटर्न शॉट त्याचा आहे शफल होऊन खेळणं आणि फाईन लेगला एक मोठ्या फटक्यात परावर्तित करणं. हे कित्येक वेळा आपण पाहिलं सुशांतला. परंतु राजेश गरत अनुभवाची कमी नाहीये, प्रतिभेची कमी नाहीये. या वेळेला आपण पाहताय ते इनफिल्डच्या वरून खेळले गेले. शेवटच्या मोमेंटला मयूरने चांगली जंप मारली गेली होती. 1 रन, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न स्वतःशी जणू काही खेळत आहेत आणि ते 3 धावा कंप्लीट झाल्या. 1 रन सेव्ह केली. या तिहेरीने संघाची धावसंख्या साई निधी नवसई या टीमची जाऊन पोहोचते ती फलकावर 51 51. यस, आपण डिसिजन पेंडिंग राहिले, चेक करूया अंपायर्स कॉल. जे डिसिजन तुम्हाला घ्यायचे आहेत ते लवकरात लवकर आपण त्या 15 सेकंदामध्ये घ्या की जेणेकरून आपण पाहतायत की आपल्याला शंका ती उद्भवते. आणि शेवटच्या मोमेंटला साजिद लाला सर या ठिकाणी जरूर दर्शवतील की चौकार की 3 धावा, 1 धाव सेव्ह केले का. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. सेफ आहे. 3 धावा मिळतील. 1 रन सेव्ह केले मयूरने. चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 51. 51 कम्स 50. ऑन साइडला अमित पाटीलचा तडका यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून देतोय इनटू द स्टँड. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार. होता आणि ओरपी चेंडूला बॉडमॅनचा चांगला वापर केला. फ्लिकचा फटका होता. 6 धावा मिळाल्या या बॉलवर. इथून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता. समोरून अगदी चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना अजय घरत एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्यांची गणना केली जाते. खानिवडेचा ब्रँड
कित्येक वेळा आपण पाहिलंय की विकेट किपिंग म्हणून ज्यांनी अनेक झेल टिपलेत यष्टी रक्षकाच्या भूमिकेत असताना स्टंपिंग्स त्याच्या नावावर भरपूर वेळा पाहायला मिळत आहेत. सॉफ्ट हँडने खेळला गेला होता. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 58 धावा झालेत. एक सॅटिस्फाईड स्कोर कडे वाटचाल. चांगला बॉल होता. स्विच हिट करण्याचा इरादा फसतोय. सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपर बीट होत असताना बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एंड ऑफ द 5th ओव्हर 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 58 धावा. 58. या षटकामध्ये 10 धावा आल्या. एक षटकार, 3 रन आणि एक सिंगल. अशा पद्धतीने 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 58 रन. श्रेयस 11 कणे टीम आणि जय हनुमान शिरवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या. जय हनुमान शिरवली आणि श्रेयस 11 कणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर त्वरित या. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक राज या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्त केलं गेलंय. फार कमी वेळेत या खेळाडूने पदार्पण केलं. एक गव एक फॉर्मॅट मध्ये. शेवटचं संघ मालक जय हनुमान शिरवली आणि श्रेयस 11 कनेक्ट टीमचे आपण यायचे आहेत. ऑन साइडला शफल होऊन खेळला गेलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 रन. चौकार. टू रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. राज टॅलेंटची कमी नाहीये. अनुभवाची जरी कमी असली तरी सुद्धा टॅलेंटची कमी नाहीये. या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून माकणे सफाळीच्या मैदानात काय गोलंदाजी केली होती. एक गाव एक फॉर्मॅट मध्ये 50,000च्या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला शॉट ऑफ फ्लेन चेंडू होता. पूल केलंय. पूलचा फटका अमित पाटीलच्या बॅट मधून वंडरफुल ठरला गेला. षटकार. या षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 68. पुन्हा एकदा ऑन साइडला जरूर खेळला गेला. बिटवीन द गॅप मध्ये आहे. चेंडू सरळ निघून जाईल. 2 फिल्डरला बीट करत आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी खणखणीत झन्नाटेदार चौकार. निलेश शेका या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सौरभ भोईर वेलकम आहे. जय हनुमान शिरवली टीमचे दोन्हीही नामवंत खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. एक गाव एक फॉर्मॅट मध्ये. फलंदाज बाद होईल परंतु अमित पाटीलने आपली भूमिका काय आहे हे दर्शवून दिला आणि पॅव्हिलियनच्या रस्त्याला जात असताना पाहायला मिळतो. इथे विकेट मिळेल राजला चौथ्या बॉलवर आणि संघाची धावसंख्या 72 वर जाऊन पोहोचली गेले. 72 रन. प्रथम बॅटिंग करताना साईनिधी नवसई वैभव पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि स्वतः वैभव पाटील त्या ठिकाणी येत असताना बॅटिंगसाठी एक अष्टपैलू खेळाडू.
4 बॉलचा खेळ झालाय, 72 रन झालेले आहेत. चांगला बॉल होता. पंचांकडे अपील अजय घरतने जरूर केली गेली होती. वैभव पाटील लेग बाईचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 73 धावा, 73 रन. शेवटचा बॉल आहे पहिल्या डावातील. गोलंदाज राज लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, चुकीला माफी नाही. 4 रन. श्रेयस 11 कनेरी टीमचे कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या आपण आणि संघ मालक आदेश पाटील जे आयकॉन आहेत आणि श्रेयस 11 कनेरी टीमचे जे आपल्याला पाहायला मिळतात संदेश दळवी यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या दिशेने या. तर या चौकार संघाची धावसंख्या 77च्या घरामध्ये पोहोचली गेली आणि 78 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. 78 रन्स टू विन असतील. 78 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन आमचे साथी समालोचक मित्र अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर देवी आपण सागर डीजेला संधी. खेळ तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर 77 धावा ज्या जोडल्या गेल्या आणि 78 धावसंख्येचं एक चांगलं तगडं आव्हान ते उभं केलंय. सुरुवात जर आपण पाहिली तर 15 धावेचं षटक आलं होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक चांगलं षटक आपल्याला ओव्हर नंबर 2 परत तसंच झालं. 3 धावा आल्या आणि या 3 धावसंख्येच्या मदतीनं तिथे थोडंसं राखण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटच्या ज्या 3 ओव्हर आहेत या 3 ओव्हर मध्ये तब्बल 48 धावा आल्या आणि त्या 48 धावा ज्यामुळे जर आपण पाहिलं तर एक चांगली स्ट्रॉंग टोटल ती धावफलकावर उभी राहिली. या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपन करण्याकरता 2 खेळाडू ते दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. रुपेश पागी इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. साथीनं तुषार असे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत.
हॅलो. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 1 करता पहिला खेळाडू जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नेश खरपडे, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू, सातत्यानं चांगला खेळ ज्या खेळाडूनं दाखवलाय तो विघ्नेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर विघ्नेश 2 बाउंड्री आणि 1 दुहेरी धाव अशा वैयक्तिक 10 धावा ज्यांना 5 बॉलचा खेळ करत असताना धावफलकावर जोडल्या. तो विघ्नेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि संध्याकाळचं अंतिम सत्र जे आपल्या भेटीला आहे आणि त्यामध्ये एक मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूने टीम तानसा किंग तानसा हा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये साई निधी नवसई. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत आहे. रुपेश पागीला माघारी परतवण्याची संधी. इथे मात्र एक चांगला कॅच. पहिल्या चेंडूवर पहिला झटका. रुपेश पागी गोल्डन डकचा शिकार. तो राखू शकला नाही. नवीन बॅटर रोहिदास किनी. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा अतिरिक्त बाहेर निघालाय. वाईटचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्येमध्ये वाढ होतीये. विवेन जे सध्या मैदानाच्या आतमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या साथीनं जर आपण पाहिलं तर शफीक अशी 2 अंपायर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस पुण्याच्या एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 2 आकड्यावर. थोडस गेम स्पीडअप करा, पंचांना विनंती आहे. जर ही मॅच लवकर संपवता आली तर पुढची ही मॅच आपल्याला खेळवता येईल. यावेळेस तिथे चांगली फिल्डिंग 100% एफर्ट याला म्हणतात. लीग फॉर्मॅटचं क्रिकेट खेळताना तुम्ही तुमचं 100% एफर्ट त्या टीम करता देणं गरजेचं आहे. मी नेहमी म्हणतो की तुम्ही लीग फॉर्मॅटचं क्रिकेट खेळताना तेव्हा तुमचा खरेपणा तो तिथे जपणं गरजेचं आहे. हा संघ मालक आपला, तो संघ मालक दुसऱ्याचा, हे सगळं तुमच्या मनात न ठेवता चांगलं क्रिकेट कसं खेळता येईल याकरता लक्ष दिलं पाहिजे. कारण हे सर्व संघ मालक त्यांच्या घामाच्या कष्टाच्या कमाईतनं काहीतरी पैसे तुमचा खेळ, चांगला खेळ तो पाहण्याकरता किंवा तो आणखी चांगला व्हावा याकरता पैसे खर्च करतात. यावेळेस मात्र हा बॉल वन बाउंस जस्ट शॉट ओव्हर द रोप चौकारामध्ये गेलाय. 4 मध्ये कन्वर्ट झालाय. मात्र एक देखणा फटका इथे डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळलाय तुषार किनीनं. बॉल सीमारेषा पार चौकार. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील घेऊन जाण्याकरता सज्ज होतो. इथे हा बॉल पुण्याच्या एकदा उजव्या एसटीच्या खूप जास्त बाहेर पडला. वाईटचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून येतोय. अतिरिक्त अविनाश किनी यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करूया. आदेश पाटील आणि निलेश शेका ते दोन्ही आमने सामने कॅप्टन.
या आपण अविनाश जिकिनी यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करणार आहोत. जास्त वेळ न घेताना फक्त डिसिजन आपण लगेच दर्शवा. हेड अँड टेल. टेल. यस, टेल आलेला आहे. आदेश, संध्याकाळचं सत्र काय डिसिजन असेल? बॅट फर्स्ट करणार आहात. ऑल द बेस्ट, कारण मॅच ऑन गोईंग सुरू आहे त्यामुळे इथे प्रतिक्रिया जास्त घेऊ शकत नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. एका साईडला श्रेयस 11 कणेर ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट. तर या पण जाऊया अक्षयजी पांडव यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 15 वर. विघ्नेश खरपडे पहिल्या बॉलवर विकेट जरूर मिळवली, मात्र ती षटक महागडं करण्याचा प्रयत्न त्यानंतर तुषार किनीनं जरूर केलाय. कारण तुषार किनी जर आपण पाहिलं तर तो विघ्नेश खरपडेच्या विरोधामध्ये त्यांना 2 बॉलमध्ये 10 धावा घेतल्यात. एक्स्ट्राचा तर भडीमार आहे. 4 वाईट्स आपण या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहू शकाल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विघ्नेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे पुन्हा एकदा सफल होण्याचा प्रयत्न केला आणि तिथे पंचांचा इशारा हा फेअर बॉल आहे, कारण पाठलाग केला होता आणि मला वाटते त्याच्या इथे एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 15 धावा या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र अपील इथे पंचांचा कुठलाही निर्णय नाहीये, त्यामुळे बॅटर सेफ आहे. ओव्हर समाप्त होती. ओव्हर इथे समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हरचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धाफलकावर जर आपण पाहिलं तर धाफलकावर धावसंख्या आहे 15. ओव्हर नंबर 1. चला थोडस घाई करा, पुढचा गोलंदाज लगेचच आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. पहिला ओव्हर, या पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धाफलकावर 15 धावा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. 78 धावसंख्येचा सोपा नाही आहे. 30 चेंडू आणि 63 धावा म्हणजे तुमचा रन रेट जो आहे तो तुम्हाला अशाच पद्धतीने सुधारित ठेवावा लागेल. संध्याकाळचं सत्र आहे, प्रॅक्टिसचा टाइम आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण टेनिस बॉल क्रिकेटर्स जे आहेत ते आपला कामधंदा सांभाळून हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळतात. त्यामुळे संध्याकाळी जेव्हा ते कामावर नाही येतात तेव्हा हा वेळ असतो ज्या वेळेस ते प्रॅक्टिस करतात. तो प्रॅक्टिसचा वेळ आहे, त्यामुळे चांगला खेळ इथनं निश्चित अपेक्षित आहे. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अविनाश जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली गेली आहे. युवा ब्रिगेड जी जास्तीत जास्त आपल्याला या मॅचच्या निमित्तानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम साईनिधी नवसई ज्यांना आपण मैदानामध्ये पाहताय, वैभव पाटील जे स्वतः संघमालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर युवा खेळाडू ज्यांना निश्चित संधी दिली गेली आहे. सुशांत उबाळे या टीम मध्ये आपल्याला एक एक्सपिरियन्स खेळाडू निश्चित पाहायला मिळतो. या दरम्यान एक चांगला बॉल तिथे रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता रोहिदासनं, मात्र तो अयशस्वी राहिला. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते घडवणं त्याला शक्य झालं नाही, कारण रिव्हर्स तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा बहुतांश वेळा चेंडूवरची नजर तुमची हटताना आपल्याला पाहायला मिळते आणि तेच रोहिदासच्या बाबतीत झालं. टप्पा खेळल्यानंतर बॉल त्याला गुंगारा देत असताना विकेट किपर सुशांत उबाळेच्या हातामध्ये गेला. इथे फटका चांगला आहे, मात्र या फटक्याकरता प्रोटेक्शन आहे तिथे. जोपर्यंत पेट्रोलिंग केली, बॉलला रिटर्न केलं, 1 रन त्यावरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय.
अजूनही 4 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करतोय अविनाश, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. मॅन्डेटरी 2 पॉवर प्ले आहेत आणि त्यामधलं दुसरं पॉवर प्लेचं षटक जे आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये तो गोलंदाजी करत असताना यावेळेचा फटका तिथे फसला जरूर, मात्र निर्जन स्थळी पडला. त्याचा फायदा जरूर मिळाला. क्षेत्ररक्षकांना ही आपली चपळता तिथे जरूर दाखवली, कारण चेंडू त्याला हुळकावणे देत असताना त्याच्यापासून दूर चालला होता. त्याला चपळतेनं त्यानं थांबवलं आणि रन तिथे जी एक्स्ट्रा आणखी धावून पळून पूर्ण होणार होती तिला कुठेतरी लगाम लावला. हे गरजेचं आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही या सर्व गोष्टी ज्या मैदानाच्या आतमधनं पाळल्या पाहिजेत. सफल तर झाला, मात्र सफल नाहीये. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते योग्यतेने घडवणं शक्य झालं नाहीये. बॉल गुंगारा देत विकेट कीपर सुशांत दुबाळे पर्यंत गेला, मात्र त्यालाही कॅरी करणं शक्य झालं नाही, कारण चेंडू हा खाली राहिला होता. जो फलंदाजाला खेळणं कठीण झालं, विकेट कीपरला कलेक्ट करणं कठीण झालं. मात्र महत्वाची ही बाब ही आहे की तो एक चांगला बॉल होता, कारण त्यावर सिंगल आली आहे. जर या मैदानावर तुम्ही सिंगल खर्च करताय तर मग तुमची गोलंदाजी चांगली आहे. आणखी एक दर्जेदार बॉल, एक बॉल खाली राहिला, एक गुडलँड स्पॉट वरनं वर उसळत असताना पाहायला मिळाला. म्हणजे आपली गुणवत्ता गोलंदाजीच्या माध्यमातून इथे जरूर दाखवतोय गोलंदाज अविनाश, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. कारण या ओव्हरचे 5 बॉल ज्यामध्ये त्यानं धावा खर्च केल्यात फक्त 3. अगदी पूर्वार्धामध्ये जसं घडलं तसंच उत्तरार्धामध्ये घडेल की काय अशी शंकेची पाल इथे माझ्या सगळ्यात आमचे स्कोरर ज्यांच्याही मनामध्ये चुकचुकती आहे. आणि हो जे पहिल्या इनिंग मध्ये झालं होतं तेच दुसऱ्या इनिंग मध्ये झालंय. कारण पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 15 धावा, दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 15 धावा, पहिल्या इनिंग मध्ये दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 3 रन्स आणि दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्यात फक्त 3 रन्स. अगदी जसं पूर्वार्धामध्ये सुरू होतं तसंच उत्तरार्धामध्ये सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. येणारे 24 चेंडू इथनं विजयाकरता 60 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र प्रतिषटक 15 ज्या तुम्हाला धावफलकावर जोडायच्या, ज्या विघ्नेशनं मॅन्डेटरीच्या पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या होत्या, त्याच विघ्नेशच्या खांद्यावर पुन्हा एकदा विश्वास जो टीमनं दर्शवलाय. चला, कान मंत्र खूप जास्त देण्याकरता वेळ घेऊ नका, लगेच मॅच सुरू करा. सुशांत, आपल्या जागी जाऊन आपण क्षेत्ररक्षण सेट करू शकता. यानंतर एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ कुणी घेऊ नये हीच विनंती करतो. आज पहिला दिवस होता, उद्घाटन समारंभाचा सोहळा होता, त्यामुळे थोडासा उशीर झालाय. मात्र उद्यापासून राईट टाइम जी निर्धारित वेळ आहे 9:30 पहिली मॅच सुरू होईल. या गोष्टीची नोंद घ्या. तुम्हाला बरोबर 9:30 टॉस करता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या वरनं निर्धावच्या स्वरूपाने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नेश चांगली सुरुवात आपल्या ओव्हरची इथे करत असताना पाहायला मिळतोय. हीच सुरुवात त्याला शेवटपर्यंत ठेवावी लागेल, कारण 15 रन्स पर ओव्हर या मैदानावर खूप कठीण आहेत असं म्हणता येणार नाही, कारण प्रत्येक ओव्हर मध्ये 2 षटकार इथे सहजतेने खेळता येऊ शकतात. शरीरापासून दूर तिथे छिडकाण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. तुम्ही जर सफल होताय तर मग तुमचा रीच ऑन होतो आणि मग तिथे बॉल शेवटच्या लाईनच्या आधी जर मैदानातनं ज्या विकेटवरनं विकेटच्या मागे विकेट कीपर पर्यंत गेलाय तर मग पंच त्याला फेअर बॉल म्हणून गणतात. आणि तेच पाहायला मिळालं कालची IPL ची मॅच जर आपण पाहिली तर तिथे तुम्हाला रीच वाईट काय आहे ते लक्षात येईल. एक वाईट करता शेवटी जो रिव्ह्यू घेतला गेला होता ना, यावेळेस मात्र सफल झाला आणि एक दर्जेदार फटका खेळलाय. बॉल सीमा रेषा पार, षटकार. मैदानात काल आपण ज्याबद्दल म्हणतो जो एक वाईट करता रिव्ह्यू घेतला गेला होता, त्यामध्ये तुम्हाला एक स्क्रीनवर काहीतरी पट्टी दाखवली गेली जिथे बॉल पडल्यानंतर कशा पद्धतीने ट्रॅक होतो. फलंदाज आधी शफल झाला, परत आत आला, मात्र तो शफल जेव्हा झाला होता तेव्हा बॉल डिलिव्हर्ड झाला होता
आणि त्यामुळे ते ग्राह्य धरून तिथे रिच वाईड त्याचा नियम करून तो फेअर बॉल दिला गेला. हे होतं क्रिकेटमध्ये. यावेळेस हा बॉल तिथे वन बाउन्स न डाऊन द ग्राउंड क्षेत्रात निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 28 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाला. मात्र यावेळेस फटका फसला. बॉल देहयष्टीला स्पर्श करतोय. तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नव्हतं हे पंचांनी तिथे सांगितलंय. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या लेग बाईटच्या स्वरूपाने वाढत असताना जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावर. विघ्नेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे 5 चेंडू आतापर्यंत त्याच्याकडे हाताळले गेले, ज्यामध्ये 10 धावा त्यानं खर्च केला. एक लेग बाईटची रन यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, जी टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे. तुषार किनी चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. जर आपण मैदानामधनं पाहिलं 11 वर बॅटिंग करतोय. मात्र हा शांत संयम त्याला सोडावा लागेल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्र खाली आहे. बॉल वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ. 3 ओव्हरचा खेळ. तदनंतर 11च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावर. येणारी 3 षटकं इथनं शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 15 या सरासरीनं 45 या धावसंख्येची गरज. अविनाश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, ज्यानं ओव्हर नंबर 2 मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तोच अविनाश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे मात्र फटका तो हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. थांबवणं थोडंसं कठीण दिसतंय आणि बॉल यावेळेस निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. या ओव्हरची सुरुवात एका चांगल्या फटक्यानं फलंदाजानं केली आहे. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावर. आव्हानाचा पाठलाग योग्य तऱ्हेनं झाला की मग टीमला ही एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो. यानंतर येणाऱ्या फलंदाजांनाही एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो. तेच सध्या मैदानात पाहायला मिळते. रोहिदास एक जुनं सोनं असं म्हणू शकतो त्याला आपण. एक जुना जाणता खेळाडू आहे आणि चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं तो करतोय. अतिरिक्त शफल बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं आंतरराष्ट्रीय परिषदेचे काही नवे नियम आहेत जे फलंदाजांनी लक्षात घेतले पाहिजेत. तुम्ही फटका खेळताना तुमच्या शरीराचा किंवा बॅटचा कुठला तरी हिस्सा स्टंप म्हणजे विकेटच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही स्टंपच्या मागे जाऊन किंवा विकेटच्या बाहेर जाऊन आता खेळू शकत नाही. वाईटचा इशारा.
डेव्हिड वॉर्नरच्या त्या एका फटक्यानंतर आंतरराष्ट्रीय परिषदेने नियम बदलले की तुम्ही विकेटच्या बाहेर जाऊन खेळू शकत नाही. यावेळेस मात्र हा बॉल तिथे योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. फिल्डिंग चांगली आहे. यावेळेस बॉलला तिथे जर आपण पाहिलं तर स्टॉप केलं, रिटर्न केलं. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावफलक जाऊन पोहोचले इथे 40 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवर बाउंड्री आली होती, मात्र त्यानंतर रोखलंय, रापलंय. चांगला बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर केला. इथे फलंदाजाला शांत करताना त्याच्या समोरनं हा चेंडू उचली घेताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपण जरूर पाहिलाय. येणारी 14 बॉल आणि आता 38 ची गरज आहे. मॅच हळूहळू आता स्पष्टतेकडे वळती असं म्हणायला हरकत नाही. इथनं एखादा मोठा फटका येणाऱ्या 2 बॉल्स मध्ये खेळावा लागेल तर या मॅच मध्ये तुम्ही तुमच्याकरता खूप चांगली जागा पुन्हा एकदा निर्माण करू शकाल. चांगला बॉल आणखी एकदा ऑफस्टॉम वरनं उचली घेताना आत आला आणि विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. समीकरण तेच आहे, फक्त बॉल कमी होत आहेत. कारण तुम्हाला 15 मध्ये 38 बनवायच्या होत्या, 14 मध्ये 38 बनवायच्या होत्या, आता 13 मध्ये 38 बनवायच्या. 2 बॉल तिथे डॉटच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळालेत. या ओव्हर मध्ये अगदी चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा दाखवत असताना गोलंदाज अविनाश. 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला संपलाय. शेवटचा बॉल तो अजूनही शिल्लक आहे. षटकातील शेवटचा चेंडू. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत ते अमितनं पेट्रोलिंग केली, बॉलला फील्ड केलं, रिटर्न केलं, तोपर्यंत 1 रन ही धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 वर. येणारे 12 चेंडू इथनं शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 37 या धावसंख्येची गरज आहे. म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके आणि सिंगल डबल्स ते कंटिन्यू या दोन्ही ओव्हर मध्ये खेळावे लागतील तर या मॅच मध्ये तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकाल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तिथे चला घाई करा, वॉर्मअप थोडा कमी करत मॅच सुरू करा. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता समीक उबाळे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रात उडवण्याचा प्रयत्न. गुड कॅच. विकेट मिळतीये. माघारी परतावा लागेल बॅटरला. खेळाडू बाद.
इथे पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सम्यक उबाळे ज्याला तुम्ही पाहताय, हा बॉल खाली राहिला मात्र ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिला, त्यामुळे वाईटचा इशारा आलाय. अजय घरत आणखी एक जुना जाणता खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. चांगली बॅटिंग त्याला इथे करावी लागेल आणि त्याकरताच त्याला ओळखलं जातं. मॅचची जी परिस्थिती आहे सिच्युएशन नुसार फलंदाजी करणारा फलंदाज म्हणून त्याची ही ओळख आहे जो सध्या मैदानामध्ये आहे. इथे आल्या मैदानात एक चांगला फटका सजवलाय जरूर, मात्र क्षेत्ररक्षकाची त्यानं केली आहे निवड. त्या निवडीमध्ये त्याची विकेट माघारी परततोय. आणखी एक गडी तंबूच्या आसऱ्याला विकेटचं पतन, खेळाडू बाद. जाधव कडनं आपल्याला पाहायला मिळाला. महत्वाची विकेट. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता रुपेश जो मैदानामध्ये आलाय, अडचणीमध्ये आहे सध्या. जर आपण पाहिलं तर तानसा पहिली मॅच आहे. इथनं फलंदाजीचा क्रम, काय चुका होत आहेत, कशा पद्धतीनं खेळ जो विरोधामध्ये जातोय, हे सर्व काही शिकावं लागतं. कारण लीग फॉर्मॅट आहे. एका विजयानं कोणी इथे प्रथम क्रमांकाचा हकदार होणार नाही आणि एका पराभवानं कोणी स्पर्धेबाहेर जाणार नाही. त्यामुळे मेहनत करून पुढच्या मॅचेस मध्ये चांगला खेळ तुम्ही विजय संपादित करून तुमचं आव्हान जिवंत ठेवू शकता. इथे जर आपण पाहिलं तर एक धाव जी धावफलकामध्ये वाढली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकंदर 43 वर. आता 9 चेंडू आणि 35 धावा. तुषार किनी या डावातला आता हा सर्वात महत्वाचा खेळाडू मैदानामध्ये आहे. त्याची बॅट चालली तर निश्चित इथनं तानसा हा संघ चालून जाईल. बॅटची कडा आणि चांगला कॅच, विकेट. मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट मिळवली आहे आणि मॅच वर वर्चस्व इथे गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. कारण येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 8 आणि रन्स बनवायचे आहेत 35. थोडी घाई करा कारण सूर्यनारायण पूर्णपणे आपल्या हस्ताकडे चाललेत आणि ते का एकदा घरी परतले तर मग अंधाराचं साम्राज्य ते तुम्हाला मैदानावर जरूर पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल तिथे कट टू कट पद्धतीने फलंदाज तिथे शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळतोय. चुका ज्यांवर तुम्हाला काम करावं लागेल, सुधारित खेळ मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. मयूर जो मैदानामध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करताना पहिल्या टप्प्याखेरीस बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. या 4च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 47. आता येणारे 6 चेंडू आणि 31 ची गरज आहे. मॅच जरी इथनं जिंकता आली नाही तरीही या मॅच मध्ये जेवढी टोटल छोटी करता येईल ती छोटी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण रन रेटचा आधार. चला थोडंसं गेम स्पीडअप करा वैभव, विनंती आहे. यानंतर एक मॅच ती आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे इथे लगेचच क्षेत्ररक्षण सजवून मॅच सुरू करा. कारण घड्याळ जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 6 वाजून 5चा पंजा पाहायला मिळतोय. 22 च्या स्वरूपानं इथे चौकार येतोय. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 52 या आकड्यावर. वैभव यावेळेस मात्र हा बॉल तिथे चांगल्या पद्धतीने खेळलाय. एक सिंगल धावफलकावर आणि तिथे मिसफील्ड, खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते एकंदर 56 या आकड्यावर.
शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस फुलटॉस मिळालाय, त्यावर आघात, बॉल सीमा रेषा पार, षटकारामध्ये परावर्तित झालाय. या 6च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये आणि धावसंख्या 6 वाढताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 62 या आकड्यावर. तफावत कमी करण्याचा चांगला प्रयत्न आहे. 1 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. बघूया या एका बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल तो हवेमध्ये आहे आणि इथे संधी आहे झेलची. संधी होईल तर इथे 16 धावांनी या मॅचला जिंकलंय ते टीम साईनिधी नवसई. या टीमना साईनिधी नवसई टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम तानसा किंग तानसा. चला फलंदाज आणि क्षेत्ररक्षक लगेचच मैदानामध्ये यायचं. एकंदर या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच जेव्हा टीम थोडीशी स्ट्रगल मध्ये होती तेव्हा क्रमांक 6 वर तो फलंदाजी करण्याकरता आला आणि त्यानं 9 चेंडू मध्ये 29 धावसंख्येची एक विध्वंसक इनिंग खेळली. तो अमित पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अमित मॅन ऑफ द मॅच चं जे पारितोषिक आहे ते स्वीकारण्याकरता आपल्याला मुख्य मंचावर यायचे. अमित पाटील जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. एक नवा सामना आपल्या भेटीला येतोय आणि चला सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. मॅच खेळण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय तर मग ती पूर्ण करावी लागेल. फलंदाज आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोन वर करूयात बदल. आपल्या सोबत जोडले जातील प्रमोदजी शेडगे. सामन्याला होते सुरुवात. चला स्पीडअप करा जरा जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग